रामकृष्ण हरी. आज आपण बनवणार आहे बडूसोपचा मुखवास. बघा आपण त्यासाठी काय घेतलंय, ही आपली बडूसोप, हे तीळ, हे जवस म्हणजे आळशी, हे खोबरं, हे ओवा, हे काळं मीठ आणि सेंधव मीठ दोघं मिक्स आहे बरं का, आणि ही चिमूटभर अशी हळद. बघा आपण काय करणार आहे आता, हे जे मीठ आहे यात पाणी टाकून थोडं खलवून घेऊ. हे बघा हे मीठ आणि ही आपण हळद घेतली आहे ते असं छान मिक्स करून घेऊ. आणि तुम्हाला दाखवते मी आपलं बडूसोप, आळशी, तीळ हे छान सर्व अगदी निवडून घेतलंय बरं का. आता आपण हे जे पाणी बनवलंय मीठ आणि हळद, हे आपण बडूसोपला लावून घेणार आहे. आपण ती बडूसोप अशी ताटात घेऊन, झालंय पूर्ण असं मीठ वितळलंय पाण्यामध्ये. आता हे आपण असं बडूसोपला लावून अगदी 10 ते 15 मिनिटं असंच राहू देऊ. आपल्याला पूर्ण असं शरीरासाठी, आपल्या पोटात ॲसिडिटी होती काहींना जेवण झाल्यावर, काहींना पचन होत नाही, खूप खूप पोटाचे हजारो आजार आहेत. पण आपण कसं गावठी औषधं करायला नको म्हणतो, आपण डायरेक्ट दवाखान्यापेक्षा काही गोष्टी आपण घरी केल्या तर त्या पण खूप फायदेशीर राहतात. बघा आपलं हे जे आहे हे आता आपण असंच ठेवणार आहे 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवते. याला 10-15 मिनिटं भिजोपर्यंत आपण जी आळशी, तीळ आहेत ते गॅसवर छान भाजून घेऊ. आपली कढई तापली, आपण आता ही आळशी भाजून घेऊ बरं का अगोदर. आणि भाजताना खूप घाई नाही करायची, मीडियम गॅसवर छान भाजून घ्यायचं बघा. आणि जोपर्यंत असं तडतड वाजत नाही तोपर्यंत आपण एकसारखं हलवत राहायचं. हे बघा झालंय भाजून, तुम्हाला आवाज येत असेल. आपण काढून घेऊ आता ही आळशी. हे आले आपले तीळ. आपण हे तीळ पण असे छान निवडून ठेवले बर का. हे जे दिसतंय कुठेतरी हे आळशीचेच राहिले एक अर्धी बी, बाकी दुसरं काही नाही, आळशीचीच बी राहिली त्यात. तीळ पण खायला हाडांसाठी, बापरे, हाडांचा जर काही प्रॉब्लेम असेल तर नक्की तीळ खायचे. तीळ आणि आपले कोणताही गुडघ्यांचा आजार असो, कमरेचा आजार असो, डॉक्टर लगेच सांगतात तुम्ही पहिले तीळ खा. असं पण आपल्याकडून खाणं होत नाही, तर आपण असं ह्या मुखवासमध्ये खाऊ शकतो बरं का. बघा छान होत आहे, आवाज पण येतोय थोडा थोडा तडतड. आपण आता हे काढून घेऊ. आपण यात हा ओवा घेतला, ओवा जास्त पण नाही घ्यायचा आहे कारण त्याने जरा तिखटपणा येतो, तोंड सोलण्याची भीती असते, मग आपण थोडाच घेतलाय ओवा. बघा तो पण असा छान असा मीडियम गॅसवर भाजून घेऊ, जास्त पण नाही भाजायचंय आपल्याला. ओव्याचा पण आवाज येतोय तडतड, आता आपण तो ओवा बी काढून घेऊ बर का. आपण हे खोबरं घेतलंय, आता खोबरं जास्त नाही भाजायचं, अगदी थोडं नॉर्मल असं फक्त गरम करून घ्यायचंय. लगेच काढणार आहे आपण खोबरं बी. आणि आपण यात आता आपण काय टाकणार आहे, गुलाबाच्या पाकळ्या आहे त्या पण आपण छान भाजून घेऊ. हे बघा हे आपलं गुलाबाचं फुल आहे, त्याच्या अशा पाकळ्या अगदी थोड्या अशा नॉर्मल ओल्या नाही ठेवायच्या आहे, त्यासाठी थोड्या हे करून घेऊ. बघा इतकं छान मुखवास बनतो ना याने. एकदम थोड्या नॉर्मल अशा ड्राय करून घ्यायचे, ओलसरपणा नकोय त्यात, म्हणून आपण हे करणार आहे. जर आपल्याकडे गुलाबाचं फुल सुकलेलं असेल तर ते पण आपण वापरू शकतो बरं का. बघा मी गॅस बंद केलाय, आपण झालंय काढून घेऊ बरं का. आपण ही बडूशोप टाकलीये, बाकी हे सर्व भाज करोपर्यंत आपले 15 मिनिटं मस्त होऊन गेले. हे बघा आता पहिले 1 मिनिटासाठी आपण मोठा गॅस केलाय, कारण आपली बडूशोप जी आहे तिच्यात पाणी टाकलं होतं आपण, मीठ आणि पाणी, त्यामुळे त्याला वेळच लागणार आहे भाजायला ती बडूशोपला. हे बघा तर मोठ्या गॅसवरच थोडं भाजू, नंतर मीडियम गॅस करून घेऊ. आपले सोपचा कसा आवाज येतोय बघा, आपण आता काढून घेऊ. आणि ही बाकी ही पण घेऊ.
आणि बडूसोप भाजायच्या वेळेस खूप घाई नाही करायची आणि जास्त पण नाही घ्यायची, थोडी थोडी घेऊनच भाजणार आहे आपण. हे बघा फुल केलाय गॅस. आता मी भाजून आपण बडूसोप काढून घेतलीये. आता गॅस बंद करू आणि कढई गरम असतानाच आपली ही जी धना डाळ आहे ही यात टाकून घेऊ. बघा ही धना डाळ विकत्रीची आहे आणि ती भाजलेलीच असते, तिला मीठ पण लावलेलं असतं, भाजलेली असते. पण आपण कढई गरम आहे, गरम कढईत टाकून देऊ ती आणि अगदी 1 मिनिट अशी हलवून घेऊ. बघा आपण जी सोप भाजली ती भाजून डायरेक्ट परातीत किंवा ताटात नाही ठेवली, आपण अशा चाळणीमध्ये ठेवली, जेणेकरून खाली बघा कसं खाली घाम आलाय, तर ती गरम असल्यामुळे घाम येतो. ताटात जर ठेवली असती तर तिचं पूर्ण असं ओलसरपणा झाला असता. आता आपण एक एक टाकून घेऊ. एक खाली आपले तीळ आणि ते टाकलेलंच आहे. बघा ही आली आपली जवस, यात काही होणार नाही आपल्याला मिक्स करायला. आपण आता दुसऱ्या परातीमध्ये ओतून घेऊ. हे बघा आणि भाजून झाल्याच्या नंतर चाळणीमध्येच टाकायचं बरं का. हे बघा हे आलं आपलं खोबरं, ही आपली धना डाळ, छान मिक्स करून घ्यायचं. आणि हो हा मुखवास म्हटलं ना तर आपल्या पोटासाठी अगदी अमृततुल्य सारखं हा एक प्रकार आहे, हा एक पदार्थ आहे. हा सगळ्यांनी नक्की बनवायला पाहिजे आणि खायला पाहिजे, जेणेकरून आपल्या पोटाचा कसलाही आजार असू दे 50% तरी कमी होईल, 50% तरी मेडिसिन कमी लागेल आपल्याला. हे आपलं ज्या पाकळ्या भाजून घेतल्या होत्या आपण त्या, यात आपण हे खडी साखर नाही टाकली, कारण आपण हा आपला मुखवास बरेच दिवस राहणार आहे, त्यामुळे आपण काही खडी साखर नाही टाकली. तर तुम्ही पण असा मुखवास नक्की बनवा, खा आणि मला एक सबस्क्राईब नक्की करा. बघा किती छान झालाय आपलं मुखवास, अगदी अमृततुल्य सारखा झालाय. तुम्ही पण असा नक्की बनवा.